अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलमधून आपल्याला आध्यात्मिक स्वामींचे संदेश प्राप्त होत आहे. या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला असेल तर तुमच्या जीवनातील चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. स्वामींनी या संदेशातून तुम्हाला काही संकेत दिले आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुमची अडलेली कार्ये मार्गी लागतील. विश्वासाने संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझे लक्ष एक ठेव आणि त्या लक्ष्याकडे बघण्याचा प्रयत्न कर. कारण ते लक्ष साधण्यासाठी तुला जे काही प्रयत्न करायचे आहे, जे काही मिळवायचे आहे, ते तुझ्या मार्गात आहे. बाळा, पुढील काही काळातच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल, ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. आता तो सण येत आहे, ज्या सणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुमच्या आयुष्यातील गरिबी, नकारात्मकता जाळून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. या होळीच्या सणाला जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तेव्हा तुमच्या आयुष्यातून त्या त्रासदायक गोष्टी आणि खूप काही असे त्रास जे तुम्हाला कायमस्वरूपी होत आहेत, ते सर्व काही तुमच्याजवळून दूर करण्यात येत आहेत. ते या होळीत नष्ट करण्यात येत आहेत. बाळा, तुझी प्रबळ इच्छा आहे ना की ते तुला प्राप्त व्हावे. तर आज मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. या वर्षी जे काही घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठी घडत आहे. विश्वास ठेवा. तुमचे मन अधीर करू नका. कारण जेव्हा तुम्ही संयम ठेवता तेव्हा सर्व काही गोष्टी तुमच्या बाजूने घडू लागतात. देवही तुम्हाला ते सर्व काही सोपवतात जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे दिव्य स्वरूपाचे आहेत. मनाला समाधान द्या, कारण समाधानाने तुम्ही अगदी शांत असता. शांत असताना तुम्ही जे काही निर्णय करता ते अगदी अचूक होतात. म्हणूनच कावरे-बावरे होऊन किंवा खूप काही त्रासात असतानाही शांत राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लक्ष केंद्रित करता, त्या बाजूने कार्य करत असताना तुम्हाला काही अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण त्या अडचणी दूर करणारा तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे, हे विसरू नका. देव तुम्हाला त्या ठिकाणी ठेवू इच्छितो ज्या ठिकाणी तुमचे लक्ष केंद्रित आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा. स्वामी शक्ती मला हवी आहे. स्वामींची दिव्य शक्ती मी स्वीकार करतो. स्वामींचे आशीर्वाद मी स्वीकार करतो टाईप करा. अद्भुत शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जात आहे. तुमच्या वेदना, दुःख, त्रास, कलह या सर्व काही गोष्टींना या होळीत मी जाळून टाकत आहे. तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर माझी योजना तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता आणि काही प्रार्थना करता, तेव्हा ती प्रार्थना पूर्ण करत असताना तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत, हे लक्षात घ्या. त्या प्रार्थनेला तुम्ही निरंतर करा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. आज काही गोष्टींना जरी उशीर लागत असेल तरी घाबरून जाऊ नका, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. ते अखंडरित्या तुमच्यासाठी सुरू राहणार आहे. कारण देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली दिव्य शक्ती आहे. जो कोणी या दिव्य शक्तीपासून आपले आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो, त्यासाठी देव तुम्हाला सांगत आहेत की तुझे मन, हृदय मोकळे कर. त्यात देवाला प्रवेश करू दे आणि तू जे काही निर्णय करशील, जे काही तुला हवे आहे, ते सर्व काही पुढील आशीर्वादांमधून
मिळणार आहे. तुझे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुला मिळणार आहे. आज दुर्लक्ष करू नकोस, कारण महत्त्वाचं काहीतरी तुला प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने पुढे चालत राहा, कारण तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद हे भगवंताकडून येत आहेत. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय म्हणा, कारण आशीर्वाद दिव्य आहेत. ते तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे बदलू शकण्याची क्षमता ठेवतात, कारण ते देवाकडून दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमच्या समस्या संपतील, तुमची कार्ये मार्गी लागतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचा संदेश मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.